होळी होती म्हणून सकाळी सकाळी मस्तपैकी उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि इथे ना मी डुगूच्या बाबांच्या टिफिनसाठी भेंडीची भाजी आणि चपाती बनवलेली आहे आणि नाश्त्यासाठी आलूचा पराठा बनवलेला आहे. नंतर मी डुगूला आंघोळ वगैरे घालून घेतली, कपडे वगैरे घातले आणि केस वगैरे विंचरून मस्त त्याला रेडी केलं होतं आणि तो इथं मस्त खेळायला नादी लागला होता. तो त्याचा खेळ चालू होता, मस्त खेळत होता म्हणून म्हटलं चला तोपर्यंत त्याला नाश्ता पण चारू. तर मी इथे ना त्याला आलूचा पराठा चारते आहे, कारण की तो तिखट खातो, गोड कमी खातो पण तिखट जास्त खातो, त्याला आवडतं. आणि आजचा पराठा त्याला कसा वाटला आहे तो बघ, तो तसं आताच सांगतोय. छान, त्याला आवडला का तो असंच रिॲक्शन देतो. पराठा वगैरे खाल्ला आणि त्याने पाणी वगैरे पिला. पाणी स्वतःच्या हातानंच पितो, खूप दिवस झाले, त्याला द्यायची गरजच पडत नाही. त्याला लागला तर मागून घेतो आणि असलं तर तो स्वतःच्या हाताने पितो. त्यानंतर संध्याकाळची जेवणाची तयारी करायची होती म्हणून बाहेर जाऊन सगळं हवं ते सामान घेऊन आले. आणि आजच्या मेनूमध्ये मी पनीरची भाजी बनवणार आहे. पहिल्यांदाच बनवणार आहे, याच्या आधी मी कधी बनवलेली नाही आहे, पण छान झाली होती. आणि आमच्या इथे बघा अशा पद्धतीनं होळीची तयारी केलेली आहे. तर मी ताट वगैरे बनवलं, निवेद वगैरे घेऊन इथे होळीची पूजा करायला आलेली आहे. तिथं ऑलरेडी पूजा बायकांची चालू होती. त्यानंतर मग मी पण तिथं पूजा करायला गेली. इथे ना डुग्गूला मी बाप्पा करायला लावती आहे आणि तो बाप्पा करायला मागतच नाही. एकदा केला होता त्यांनी पण परत करत नव्हता आणि तो जात होता निघून, म्हणून मी त्याला जवळ घेतला आणि बाप्पा करायला लावला. तर तो तिकडं बोट करून दाखवत होता. आता तिकडं काय बोट करून दाखवतो आहे तर चला तुम्हाला सांगते. तिथे ना एक किराणा शॉप आहे आणि किराणा शॉपच्या बाहेर ना खूप जास्त कुरकुरे वगैरे लागलेले आहे. तर तेच त्याला हवे होते. ते आम्हाला आधी समजलंच नाही का तो तिकडं का जायला मागतोय, पण नंतर समजलं का तिथं कुरकुऱ्याचे पुढे दिसत होते त्याला, ते त्याला हवे होते म्हणून नसता तो तिकडं जायचा हट्ट करत होता. त्यानंतर पूजा वगैरे झाली आणि मी ते फेऱ्या मारायला उठलेली आहे बघा. फेऱ्या मारताना डुग्गूला असं वाटलं की मम्मी मला कुठं सोडून चालली आहे, म्हणून तो एवढ्या जोरात माझ्या मागं धावला ना आणि धावता धावता तिथेच ना एका बाईला धडकला. पण मला एवढं हसायला येत होतं. त्यानंतर धडकल्याच्या नंतर ना त्याच्या बाबांनी त्याला घेतलं, तिथं थांबवलं. माझ्या फेऱ्या मारणं चालू होतं, कारण की 5 फेऱ्या मारावं लागतात ना, म्हणून मग मी फेऱ्या वगैरे मारून घेतल्या. तोपर्यंत डुगूच्या बाबांनी त्याला घेतलं. पूजा वगैरे झालेली होती माझ्यावाली, पण होळी दहन झालेलं नव्हतं आणि मग आम्हाला वाटलं होईल म्हणून आम्ही तिथं विचारलं की किती टाईम येतं, ते बोलले 10-15 मिनटं. म्हणून आम्ही थांबलो, पण काय होळी दहन झालं नाही. शेवटी आम्ही घरी आलो आणि बघा आजचा मेनू आहे आमचा आला. तर आजच्या जेवणामध्ये मी ना पनीरची भाजी, खीर, चपाती आणि राईस बनवलेला आहे. मी इथं ताट वाढत होती आणि डुगू बघत होता बघा टी व्ही. तर टी व्ही बघता बघता त्याचे नखरे बघा कसा करतो येतो. तर त्यानंतर ना सकाळी ना मी त्याचा एक व्हिडिओ काढलेला होता बोलायचा. तो काही काही शब्द असे मस्त छान पद्धतीने पण स्पष्ट बोलतो, लेट बोलतो पण बोलतो. चला तर मग तो पुढे दाखवते तुम्हाला. थँक्यू आई, बाबा, आई, बाबा, पापा, थँक्यू डुगू.